महत्वाची बातमी, बीएमसी निवडणुकीसाठी मुंबईतील निरीक्षकांची आज मातोश्रीवर बैठक होणार आहे। उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत मुंबईतील निरीक्षकांची बैठक पार पडणार आहे। बीएमसी स्वबळावर लढवण्याचं पदाधिकाऱ्यांचं निरीक्षकांसमोर हे मत मांडण्यात आलंय। निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाची मुंबईत शिवसर्वेक्षण यात्रा। काँग्रेस सोबत असल्यामुळे हिंदुत्वाचा मुद्दा प्रखरतेने मांडता आला नाही अशी माहिती सर्व्हेतून समोर आली आहे। काँग्रेसची साथ सोडून मुंबई महापालिका स्वबळावर लढवा, गटप्रमुखांची ही भूमिका असल्याचं सर्व्हेतून म्हटलंय। मुंबईतील 36 विधानसभा मतदारसंघांमध्ये ठाकरे गटाच्या निरीक्षकांकडून हा सर्व्हे करण्यात आलाय। माजी नगरसेवक, वॉर्डनिहाय गटप्रमुख, शाखा प्रमुखांसोबत निरीक्षकांची चर्चा झाली आहे। विधानसभेत काय चुकलं, बीएमसी साठी काय करावं लागेल हे देखील या सर्व्हेतून जाणून घेतलंय। मी असं कोणती कमिटमेंट केलेली नाही। मी आमच्या कार्यकर्त्यांची एक इच्छा आहे की मुंबई आपण स्वतंत्रपणे लढलो तर आपण चांगल्या प्रकारे निकाल देऊ शकतो, असं एक कार्यकर्त्यांची एक भावना असते। आणि त्यानुसार संपूर्ण महाराष्ट्रामधल्या 14 महानगरपालिकांच्या संदर्भात एकत्र बसून आम्हाला असेसमेंट घ्यावं लागेल। आम्ही नेहमीच कार्यकर्त्यांचा ऐकतो, पण महाविकास आघाडीमध्ये जेव्हा आम्ही काम करतो तेव्हा 3 पक्षांचे कार्यकर्त्यांच्या भावना असतात। त्यांनी थांबवलं कोणी? थांबवलं कोणी त्यांनी? त्यामुळे हे काही बातमी होऊ शकत नाही। काँग्रेसची भूमिका काय आहे? काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीमध्ये इतर पक्षांसोबत? आम्ही मागच्या वेळेसही स्पष्ट केलेलं आहे की स्थानिक कार्यकर्त्यांना विश्वासात घेऊन त्यांच्या मताप्रमाणे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका घेतल्या जातील। त्या कशा लढायच्या ते स्थानिक आमचे कार्यकर्ते जे नेते सूचना देतील त्याप्रमाणे लढल्या जातील। अजिबात नाही। शेवटी कार्यकर्ते प्रत्येक गावात, ग्रामपंचायतीत, जिल्हा परिषद, पंचायत समितीत एकमेकाच्यावर ॲडजस्ट झाले तर त्या ठिकाणी आघाडी होऊ शकते, नाही झाले तर कशी होईल? त्यामुळे त्यांनी त्यांची भूमिका सांगितलेली आहे। लढणार नाही असं नाही, जिथं आवश्यक असेल तिथं एकत्रित येतीलच।